नमस्कार. दरवर्षी 27 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा वैज्ञानिक दिन म्हणजे जागतिक टॅपीर दिन. या दिवसाचे औचित्य साधून जागतिक टॅपीर दिन संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ही नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी काम करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सन 1948मध्ये स्थापित हे प्राणी आणि वनस्पतींच्या जागतिक संवर्धन स्थितीची रेड लिस्ट पाहणी करणारे सर्वोच्च प्राधिकरण आहे. याचे मुख्यालय ग्लॅंड, स्वित्झर्लंड येथे आहे. दिनांक 5 ऑक्टोबर 1948 रोजी फ्रान्सच्या फॉन्टेनब्लो येथे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेची स्थापना झाली. जैवविविधतेचे रक्षण करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. ही संस्था रेड डाटा बुक प्रकाशित करते, ज्यामध्ये धोक्यात असलेल्या प्रजातींचे क्रिटिकली एंडेंजर्ड व्हल्नरेबल प्रजातींचे वर्गीकरण केले जाते. सन 1969 पासून भारत सरकार IUCNचा सदस्य आहे. विलुप्त वनामधून विलुप्त, बंदिस्त, संकटग्रस्त आणि दुर्बल हे IUCNच्या प्रजाती वर्गीकरणाच्या रेड लिस्टच्या मुख्य श्रेणी आहेत. IUCN रेड लिस्टनुसार टॅपीर हा प्राणी लुप्तप्राय एंडेंजर्ड श्रेणीत येतो. टॅपीर या प्राण्याच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातीबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. टॅपीर हा टॅपिरिडी कुटुंबातील मोठे शाकाहारी सस्तन वरासारखा दिसणारा प्राणी आहे. हा प्राणी दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि आग्नेय आशियातील जंगल प्रदेशात राहणारा प्राणी आहे. सध्या टॅपिरस ही फक्त एकच प्रजात अस्तित्वात आहे. ग्रेट अमेरिकन इंटरजेटचा भाग म्हणून पनामाच्या इस्थमसच्या निर्मितीनंतर उत्तर अमेरिकेतून पेलिस्टाईन युगात तापीर हे प्राणी दक्षिण अमेरिकेत स्थलांतरित झाले. पूर्वी उत्तर अमेरिकेत टॅपीर अस्तित्वात होते, परंतु सुमारे 12,000 वर्षापूर्वी प्लेइस्टोसीनच्या शेवटी या प्रदेशात ते नामशेष झाले. टॅपीरच्या या गंभीरपणे धोक्यात असलेल्या प्रजातीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संरक्षण प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 27 एप्रिल रोजी जागतिक टॅपीर दिवस म्हणून साजरा केला जातो. टॅपीर हा प्राणी तसा लोकप्रिय नाही. प्राण्याविषयी ज्ञानाचा प्रसार करणे आणि या लुप्त होत चाललेल्या प्रजातीचा नाश रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सन 2008मध्ये पहिला जागतिक टॅपीर दिवस साजरा करण्यात आला. टॅपीर यांची संख्या कमी होत आहे, जी त्यांच्या मूळ श्रेणीची एकंदर स्थिती प्रतिबिंबित करते, कारण या भागातून त्यांचे नामशेष होणे पर्यावरणासाठी पॉईंट ऑफ नो रिटर्न दर्शवते. जंगलाचे विलगीकरण आणि मानवी क्रियाकलापांचे प्राचीन जंगलात अतिक्रमण झाल्यामुळे सर्व स्थानिक प्रजाती प्रभावित होतात. त्यांच्या निवासस्थानातील सर्वात मोठा आणि कदाचित शांत सस्तन प्राणी असूनही टॅपीर इतर असंख्य प्रजातीसह कोणत्याही ट्रेसशिवाय नाहीसे होत आहेत. टॅपीरांचे दुःख त्यांच्या निवासस्थानासाठी आणि संपूर्ण जगासाठी किंवा जागतिक पर्यावरणाला मोठ्या धोक्याचे रूपक म्हणून काम करते. जंगलाचे विलगीकरण आणि मानवी क्रियाकलापांचे प्राचीन जंगलात अतिक्रमण झाल्यामुळे सर्व स्थानिक प्रजाती प्रभावित होत आहेत. त्यांच्या निवासस्थानातले सर्वात मोठा आणि शक्यतो शांत सस्तन प्राणी टॅपीर इतर असंख्य प्रजातीसह कोणत्याही स्ट्रेसशिवाय नाहीसे होत आहेत. जागतिक टॅपीर दिनानिमित्त लोकांना टॅपीर या विलुप्त होण्याच्या धोक्यांना सामना करत आहेत त्याची आठवण करून दिली जाते. या व्यतिरिक्त ते संवर्धन क्रियाकलापाबद्दल जागरूकता वाढवते. या दिवशी लोक या दुर्मिळ प्राण्याच्या अस्तित्वाबद्दल जाणून घेतात आणि त्यांच्या निवासस्थानासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा करतात. त्यांची लोकसंख्या आनुवंशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण ठेवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात अविकसित
मानवी हस्तक्षेप नसलेला प्रदेश आवश्यक आहे. टॅपिर हा स्तनी वर्गाच्या विषमखुरी गणातील ज्या प्राण्याच्या पायावरील बोटांची अथवा खुरांची संख्या विषम असते अशा प्राण्यांच्या गणातील टॅपिरिडी कुलातील प्राणी आहे. या कुलात टॅपिरस हा एकच वंश असून त्यात 4 प्रजाती आहेत. मलाई टॅपिर, टॅपिरिस इंडिकस, ब्राझिली टॅपिर, टॅपिरस टेरेस्ट्रस, पहाडी टॅपिर, टॅपिरस पिकाक आणि मध्य अमेरिकेतील टॅपिर, टॅपिरस बोर्डाय हे टॅपिरस वंशाच्या 4 प्रजाती आहेत. मलाई टॅपिर हा मलाया ब्रह्मदेश, थायलंड आणि सुमात्रामध्ये आढळतो. ब्राझिली टॅपिर हा दक्षिण अमेरिकेत आढळतो. पहाडी टॅपिर हा कोलंबिया, एक्वादोर आणि पेरूतील अँडीज पर्वतात 2134 ते 3658 मीटर उंचीवर आढळतो. मध्य अमेरिकी टॅपिरस बोर्डा हे मध्य अमेरिका, एक्वादोर व कोलंबियात 1829 मीटर उंचीपर्यंत आढळतो. या 4 प्रजाती IUCN रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त किंवा असुरक्षित म्हणून वर्गीकरण केले आहेत. टॅपिरॉइडिया या महाकुळात टॅपिरचे अनेक नामशेष झालेले नातेवाईक आहेत. टॅपिरचे सर्वात जवळचे सध्या अस्तित्वात असलेले नातेवाईक म्हणजे इतर विषमखुरी प्राणी ज्यात घोडे, जंगली गाढव, झेब्रा, गेंडा यांचा समावेश होतो. मलायन टॅपिरच्या पाठीवर पांढरा खोगिराच्या आकाराचा ठसा असतो, तर पर्वतीय टॅपिरचे केस लांब आणि लोकरीसारखे असतात. सर्व टॅपिरचे कान अंडाकृती आणि टोकदार असतात. ढुंगण गोलाकार व पुढे आलेले असते. शेपटी लहान आणि आखूड असते आणि पायांची बोटे पसरलेली व खूर असलेली असतात. पुढच्या पायांना 4 आणि मागच्या पायांना 3 बोटे असतात, ज्यामुळे त्यांना चिखलाच्या आणि मऊ जमिनीवर चालण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या टॅपिरच्या पिलांच्या अंगावर छद्मावरणासाठी पट्टे असतात आणि ठिपके असतात. माद्यांना स्तनग्रंथीची एक जोडी असते आणि नरांना त्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत लांब शिश्न असतात. टॅपिरचे डोळे तपकिरी रंगाचे असतात, ज्यात अनेकदा निळसर छटा असते, ज्याला कॉर्नियल क्लाउडलीनेस म्हणून ओळखले जाते. ही स्थिती सामान्यतः मलयन टॅपिरमध्ये आढळते. याचे नेमके कारण अज्ञात आहे, परंतु हा धूसरपणा प्रकाशाच्या आणि अतिसंपर्कामुळे किंवा आघातामुळे होऊ शकतो. तथापि टॅपिरचे संवेदनशील कान आणि तीव्र वास घेण्याची क्षमता दृष्टीतील कमतरता भरून काढण्यास मदत करतात. टॅपिरचे पोट साधे असते आणि ते हाइंडगट फर्मेंटर आहे, जे मोठ्या सेकममध्ये पचलेल्या अन्नाचे किण्वन करतात. टॅपिरची सोंड हा एक अत्यंत लवचिक अवयव आहे, जो सर्व दिशांना फिरू शकतो, ज्यामुळे प्राणी अशी पाने पकडू शकतात जी अन्यथा त्यांच्या आवाक्याबाहेर असतील. टॅपिर अनेकदा फ्लेहमेन प्रतिसाद दर्शवतात. फ्लेहमेन प्रतिसाद ही एक अशी मुद्रा आहे ज्यामध्ये गंध ओळखण्यासाठी आपली सोंड वर उचलतात आणि दात दाखवतात. हा प्रतिसाद अनेकदा नर टॅपिरद्वारे परिसरातील इतर नर आणि माजावर आलेल्या मादींच्या खुणा शोधण्यासाठी हुंकताना दर्शवला जातो. सोंडेची लांबी प्रजातीनुसार बदलते. मले टॅपिरची सोंड सर्वात लांब असते, ब्राझिलियन टॅपिर सर्वात लहान असते. टॅपिरच्या सोंडेची उत्क्रांती जी हाडांच्या अंतर्गत रचनेऐवजी जवळजवळ पूर्णपणे मऊ उतीने बनलेली आहे. टॅपिरिडी कवटीतील इतर पेरिसोडॅक्टिलसच्या तुलनेत एक अद्वितीय आकार आहे, ज्यामध्ये एक मोठी सजायटल क्रेस्ट, अधिक रोस्ट्रली स्थित ऑर्बिटस, मागच्या बाजूला टेलिस्कोप केलेली कवठी आणि अधिक लांब व मागे सरकलेली नेसो इन्सिझर असते. टॅपिरचे दात ब्रॅकिओडॉन्ट म्हणजे कमी उंचीचे असतात आणि त्यामध्ये सिमेंटचा अभाव असतो. टॅपिरला एकूण 42 ते 44 दात असलेली दंतरचना असते. त्यांच्या इतर विषम बोटांच्या नातेवाईक गेंड्यापेक्षा अश्वकुळातील प्राण्यांच्या दंतरचनेसारखे आहेत, ज्यात एक सुळा कमी असू शकतो. त्यांचे पटाशीचे दात छिन्नीच्या आकाराचे असतात, ज्यात तिसरा मोठा शंकूच्या आकाराचे वरच्या पाटाचे दात त्यापेक्षा खूपच लहान असलेले सुळ्यापासून एक लहान
फटीने वेगळा असतो. सुळे आणि उपसुळे यांच्यामध्ये खूप मोठी फट असते, ज्यापैकी उपसुळा अनुपस्थित असू शकतो. टॅपिर हे लोफोडॉन्ट आहेत आणि त्यांच्या गालाच्या दातामध्ये प्रोटोकोन्स, पॅराकोन्स, मेटाकोन्स आणि हायपोकोन्स यांच्यामध्ये स्पष्ट लोफ्स म्हणजे कटक असतात. तरुण टॅपिर 3 ते 5 वर्षाच्या वयात लैंगिकदृष्ट्या प्रौढ होतात. त्यात मादी नरापेक्षा लवकर प्रौढ होते. चांगल्या परिस्थितीत एक निरोगी मादी टॅपिर दर 2 वर्षांनी पुनरुत्पादन करू शकते. सुमारे 13 महिन्यांच्या गर्भावस्थेनंतर एकाच पिलाला जन्म होतो, ज्याला वासरू म्हणतात. जंगलात प्राणी संग्रहालयात टॅपिरचे नैसर्गिक आयुर्मान 25 ते 30 वर्ष असते. आई आणि तिची लहान पिले वगळता टॅपिर जवळजवळ पूर्णपणे एकाकी जीवन जगतात. जरी बहुतेकदा कोरड्या जंगलामध्ये राहत असले तरी नद्यांच्या जवळ राहणारे टॅपिर पाण्यात आणि पाण्याखाली बराच वेळ घालवतात. मग वनस्पती खातात, भक्षकापासून आश्रय घेतात आणि उष्ण काळात थंडावा मिळवतात. पाण्याच्या स्रोताजवळ असलेली टॅपिर खाण्यासाठी पोहतात, तळाशी जातात आणि नदीच्या पात्रातून चालतात आणि लहान माशांना त्यांची अवजड शरीरावरील परजीवी काढून देण्यासाठी स्वतःला पाण्यात बुडवतात, असे दिसून आले आहे. गोड्या पाण्यात आराम करण्यासोबतच टॅपिर अनेकदा चिखलाच्या खड्ड्यामध्ये लोळतात, ज्यामुळे त्यांना थंड राहण्यास आणि कीटकापासून मुक्त राहण्यास मदत होते. जंगलात टॅपिरच्या आहारात फळे, बेरी, पाने, विशेषतः कोळी लुसलुसीत वनस्पतींचा समावेश असतो. टॅपिर जागेपणीचा बराचसा वेळ अन्नाच्या शोधात तोंड जमिनीवर टेकवून चांगल्या प्रकारे तयार केलेल्या वाटेवरून फिरण्यात घालवतात. बेरचे टॅपिर एक दिवसात सुमारे 40 किलो म्हणजे जवळजवळ 85 पाऊंड वनस्पती खातात, असे निरीक्षणात नोंदवले आहे. टॅपिर हे प्रामुख्याने निशाचर, संधिप्रकाशचर प्राणी आहेत. तथापि अँडीज पर्वतातील लहान टॅपिर त्याच्या इतर प्रजातीपेक्षा दिवसा अधिक सक्रिय असतो. त्यांना एका डोळ्याने दिसते. प्रौढ टॅपिर इतके मोठे असतात की त्यांचे नैसर्गिक भक्षक फार कमी असतात आणि त्यांच्या मानेच्या मागील बाजूस असलेली जाड त्वचा त्यांना जग्वार, मगर, ॲनाकोंडा आणि वाघ यासारख्या धोक्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यांचा आकार आणि अवजड स्वरूप लक्षात घेता हे प्राणी बऱ्यापैकी वेगाने धावू शकतात आणि जंगलातील दाट झुडपांमध्ये किंवा पाण्यात आश्रय घेतात. मांस आणि कातडीसाठी केलेल्या शिकारीमुळे त्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे आणि अलीकडेच अधिवासांच्या नुकसानीमुळे 4 प्रजातींना संवर्धन निरीक्षण सूचीत टाकण्यात आले आहे. ब्राझिलियन टॅपिरला असुरक्षित म्हणून वर्गीकृत केले आहे आणि बेरच्या टॅपिर, पर्वतीय टॅपिर आणि मलेशियन टॅपिर हे संकटग्रस्त आहेत. निओट्रॉपिकल बायोलॉजी अँड कॉन्झर्वेशनमध्ये प्रकाशित झालेल्या सन 2022च्या अभ्यासानुसार अटलांटिक फॉरेस्टमधील सखल प्रदेशातील टॅपिर मानवी दबावामुळे, विशेषतः शिकार, जंगलतोड आणि लोकसंख्येच्या विलगीकरण यामुळे पूर्णपणे नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत. जगभरात अनेक संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. आयुसीएन प्रजाती गणन आयोग म्हणजे आयुसीएन स्पेसीज सर्व्हायव्हल कमिशन याचा एक घटक असलेला टॅपिर विशेषज्ञ गट टॅपिर स्पेशालिस्ट ग्रुप मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि आग्नेय आशियामध्ये टॅपिरच्या 4 प्रजाती आणि त्याच्या उर्वरित अधिवासांचा अभ्यास, संरक्षण, पुनर्संचयन आणि व्यवस्थापन करण्यासाठी व्यावहारिक कार्यक्रमांना चालना देऊन, विकसित करून आणि आयोजित करून जैविक विविधतेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतो. कोस्टारिकाचा बेअरचा टॅपिर प्रकल्प जो सन 1994 सुरू झाला, हा जगातील सर्वात जास्त काळ चालू असलेला टॅपिर प्रकल्प आहे. यामध्ये कोस्टारिकाच्या कोर्कोवाडो राष्ट्रीय उद्यानातील टॅपिरच्या सामाजिक प्रणाली आणि अधिवासाच्या पसंतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर लावल्या जातात. लोलँड टॅपिर कॉन्झर्वेशन इनिशिएटिव्ह ही पॅट्रिशिया मेडिसी यांनी स्थापन केलेली एक संवर्धन आणि संशोधन संस्था आहे, जी ब्राझीलमधील टॅपिरच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करते. जागतिक टॅपिर दिन दरवर्षी 27 एप्रिल रोजी साजरा केला जातो. टॅपिर हे दुर्मिळ प्राणी आहेत, ज्यांची संख्या जंगले कमी झाल्यामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे वेगाने कमी होत आहेत.
टॅपिर हा स्तनी वर्गाच्या विषमखुरी गणातील, ज्या प्राण्यांच्या पायावरील बोटांची अथवा खुरांची संख्या विषम असते अशा प्राण्यांच्या गणातील टॅपिरिडी कुळातील प्राणी आहे. या कुलात टॅपिरस हा एकच वंश असून त्यात 4 जाती आहेत. मलाई टॅपिर, टॅपिरस इंडिकस, ब्राझिली टॅपिर, टॅपिरस टेरिस्ट्रस, पहाडी टॅपिर, टॅपिरस पिकाक आणि मध्य अमेरिकेतील टॅपिर, टॅपिरस बोर्डाय हे टॅपिरस वंशाच्या 4 प्रजाती आहेत. टॅपिर या लुप्तप्राय प्रजातीबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. पहिला जागतिक टॅपिर दिवस सन 2008 मध्ये साजरा करण्यात आला. जगात टॅपिरच्या मुख्य 4 प्रजाती आढळतात. हा दिवस टॅपिरबद्दल अधिक जाणून घेण्याच्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी हातभार लावण्याचा दिवस आहे. पृथ्वीवर सजीवांची विविधता, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव म्हणजे जैवविविधता होय. पृथ्वीवर आढळणाऱ्या विविध प्रकारच्या सजीवांचे एकत्रीकरण म्हणजे जैवविविधता. हे मानवी जीवनाचा आधार असून पर्यावरण संतुलन, हवामान नियंत्रण, अन्न आणि औषधासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जनुकीय प्रजाती आणि परिसंस्था विविधता हे जैवविविधता यांचे 3 प्रमुख प्रकार आहेत. वाढते नागरीकरण व प्रदूषणामुळे ही विविधता धोक्यात आली आहे. एकाच प्रजातीमधील जनुकामधील भिन्नता म्हणजे जनुकीय जैवविविधता. विशिष्ट भागात आढळणाऱ्या विविध प्रजातींचा संच म्हणजे प्रजातीय जैवविविधता. जंगल, समुद्र, वाळवंट यासारख्या विविध परिसंस्था यामधील प्रजातीं संच म्हणजे परिसंस्था जैवविविधता. परिसंस्थेचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी जैवविविधता आवश्यक आहे. जंगलतोड, प्रदूषण, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. जैवविविधतेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. जागतिक टॅपिर दिनासाठी हार्दिक शुभेच्छा. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.